विद्यार्थी मित्रांनो, into the last video we have seen about the force. What is the force? What is meant by force? बल and type of force. त्याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट फोर्स अँड नॉन कॉन्टॅक्ट फोर्स पाहिलं, बॅलन्स्ड फोर्स, अनबॅलन्स्ड फोर्स पाहिलं आणि त्यांची उदाहरणे आपण पाहिली. त्याचबरोबर वी हॅड सीन द इनर्शिया, जडत्व कशाला म्हणतात हे सुद्धा पाहिलं. जडत्व पाहिलं आपण, त्याची डेफिनेशन अँड टाइप्स ऑफ इनर्शिया वी हॅड सीन टू द लास्ट पिरियड. नाव द नेक्स्ट फिजिकल क्वांटिटी, पुढची आपली भौतिक राशी जी आहे ती आहे प्रेशर. काय आहे? प्रेशर. प्रेशर मीन्स दाब. आलं लक्षात? मग मुलांनो, आपल्याला माहीत झालं बल म्हणजे काय पण पाहिलं. वी हॅड सीन द फोर्स. नाव ट्राय टू अंडरस्टँड द प्रेशर, दाब. आणि त्याच्यासाठी याची काय ॲक्टिव्हिटीज आहे. अँड फर्स्ट वी ट्राय टू अंडरस्टँड दिस ॲक्टिव्हिटीज अँड अकॉर्डिंग टू दिस वी कॅन इझिली डिफाईन द डेफिनेशन द प्रेशर. Now see, we observed that the tire of two-wheeler and four-wheelers getting pressurized. The air filling machine has the pressure indicating dial in a digital meter showing the digital reading of pressure. The machine fills the pressure to certain value. You are aware that force has to be applied for filling air in the bicycle tire with hand pump. कधी आपण टू व्हीलर किंवा फोर व्हीलर असेल, एखादी कार असेल, एखादी मोटारसायकल असेल, त्यांच्या टायरमध्ये हवा ही दाबयुक्त असते. विशिष्ट दाबाची हवा टायरमध्ये भरतात. तुम्ही कधी बघितलं का? जर तुम्ही पाहिलं असेल तर मोटरसायकलमध्ये हवा भरत असताना तो व्यक्ती काय करतो, एक छोटंसं मीटर आधी लावतो आणि पाहतो. त्याच्यावर तो पॉईंटर दाखवतो, एक आकडा, इतकी दाबमध्ये हवा आहे. मग किती दाब हवा पाहिजे अजून, मग जेवढी कमी पडते तेवढी हवा तो जी मेकॅनिक आहे तो टायरमध्ये भरतो. म्हणजे त्या घड्याळीमध्ये, त्या इंडिकेटरमध्ये काय पाहत होतो तर दाब हवेचा दाब, प्रेशर पाहतो. त्याचबरोबर we applying force, air pressure and to our bicycle tire with hand pump. आपण हातानं आपल्या सायकलमध्ये हवा भरत असताना काय करत असतो, हवेवर प्रेशर देत असतो, है की नाही. आणि काय होतं मग, तर हवा टायरमध्ये भरल्या जाते. कशाद्वारे? हँडपंपद्वारे. बाय अप्लाइंग फोर्स इन, pressure is increased and then air is pushed into the tire are force and pressure related. दाब दिल्यानंतरच हवेमध्ये काय होतो, बल दिल्यानंतर हवेमध्ये दाब निर्माण होतो. म्हणजे बल आणि प्रेशर या गोष्टी कशा आहेत, एकमेकाशी निगडीत आहेत. बल आणि दाब या दोन्हीही बाबी मुलांनो कशा आहेत, एकमेकाशी निगडीत आहे. प्रेशर, फोर्स and pressure. Okay. Now we try to understand the activity third, in which what happened. Take some sharp pointed nail, एक खिळा and push them into a wooden plank or a wooden block or into the wall by hammering on their heads. Take a small sharp pointed nail and hammer into the wooden plank. It push into the wooden plank by hammering on its head, or it
push into any wall by hammering on their heads. म्हणजे याचा अर्थ काय होतो, एक खिळा घ्या आणि दार टोक असलेला आणि त्याला काय करा, एखाद्या भिंतीमध्ये किंवा एखाद्या लाकडाच्या फळीवर काय करा, तो ठेवून त्याचं जे हेड आहे वरचं त्याच्यावर हातोडीनं ठोका. काय होईल, नाव टेक ए नेल अँड होल्ड इट विथ इट्स हेड ऑन द प्लॅंक अँड हॅमर इट डाऊन फ्रॉम द पॉइंटेड एंड. फॉर देर आर टू डिफरंट थिंग्स. पहिली काय गोष्ट बघितली आपण, खिळा घ्या, टेक some sharp pointed nail and push them into a wooden plank or any wall by hammering on their head. त्याचं जे डोकं, त्याचं जे हेड आहे, चपटी बाजू खिळ्याची, तिच्या बाजू त्याच्यावर काय करायचं, हातोडीनं तो खिळा भिंतीमध्ये किंवा लाकडाच्या फळीत ठेवा. काय होऊन जाईल, the nail insert into the wooden plank or wall. तो खिळा त्या भिंतीमध्ये जाईल किंवा त्या लाकडी फळीमध्ये जाईल. नाव टेक a nail and hold it with its head on the plank and hammer it down from pointed end. मग दुसऱ्या कृतीमध्ये काय करा, तोच तसाच खिळा घ्या आणि त्याचं एक जे हेड जे आहे ते लाकडी फळीवर ठेवा and the pointed end जे आहे त्याचं आणेदार टोक आहे त्याच्यावर काय करा, हातोडीनं ठोका. Does this nail insert in the plank wall or any wall? It does not insert in the wooden plank or any wall. जर उलटा खिळा जर ठोकला तर त्या आणेदार टोकाकडे असं जर हातोडीनं मारत राहिलं तर तो खिळा भिंतीत जाणार नाही किंवा एखाद्या लाकडी फळीमध्ये तो खिळा काय होईल, जाणार नाही. त्याची ऍक्टिव्हिटी ही कृती आहे, आपण पाहत आहोत. When pressing the drawing pin into a drawing board, they get into the board easily. ड्रॉइंग पिन गोल असते, तिला नेल असतो छोटासा आणि तिला काय करतो आपण, एका ड्रॉइंग बोर्डवर ठेवतो आणि त्यावरून दाबतो अंगठ्याने आणि ती काय होते, पिन त्या ड्रॉइंग बोर्डमध्ये जाते आणि कागद तिथं अटॅच होतो. बाय अप्लाइंग ए फोर्स यूजिंग द थंब वन can push the nail pin into the board. On the contrary, while pressing the ordinary pin into the board with the thumb may get hot. पण आपण जर काय केलं, एक साधी पिन जर घेतली, तिला जर असं खाली लाकडावर ठेवून टोचवलं अंगठ्यानं, तर what happen? Our thumb get hard. आपले जे अंगठा आहे त्याला इजा पोहोचेल, ठीक आहे. Well, some this is example in which we are seeing that suppose there is the iron nail and this iron nail असा एक खिळा आहे आणि त्याला काय केलं आपण, वर हातोडीनं काय केलं, ठोकलं त्यावर तर हा काय होईल, असा लाकडी फळीमध्ये इन्सर्ट होईल. तर ह्याला जर उलट ठेवलं, जसं and that is the wooden plank and hammer it by हातोडीनं त्याला ठोकलं. This iron nail does not enter the wooden plank, but this iron nail enter the wooden plank. Okay. Now what does this simple experiment tell? तो एक हा साधा प्रयोग आहे आणि हा काय सांगतो, the nail easily penetrate in wooden from its pointed end in this. Okay.
आणि from this you will notice that when force is applied on head of the nail, it easy to hammer into the plank. त्याच्यात जर वरून जर असं मारत राहिला खिळ्याला तर हा सहज खायला लाकडी खिळीमध्ये जाईल. It is easy to cut vegetables. Now see, use your brain power. It is easy to cut vegetables, fruit with sharp knife. A blunt knife does not work here. Why does this happen? एक धारदार नाईफ चाकू आहे की नाही, आणि हा जो धारदार चाकू आहे, नाईफ आहे, त्याचा उपयोग कशासाठी केला जातो तर भाजी कापण्यासाठी केला जातो. पण एखादा ब्लंड म्हणजे ब्लंड मीन्स एक कमी म्हणजे बोथट ज्याला म्हणतो असं चाकू डज नॉट वर्क हिअर प्रॉपरली. बोथट चाकून आपल्याला भाजीपाला लवकर चिरता येत नाही. अकॉर्डिंग टू दिस वी कॅन डिफाईन द प्रेशर आहे की नाही, आणि यावरून आपल्याला काय करता येतं तर प्रेशरची व्याख्या सांगता येते. प्रेशर म्हणजे काय? The pressure exerted perpendicular on unit area is called pressure. The force exerted perpendicularly on unit area is called pressure. बल एकक भागामध्ये, एकक क्षेत्रफळामध्ये जे लंब बल असतं, जे लंब बल प्रयुक्त होतं त्याला दाब असे म्हणतात. प्रेशर एकक क्षेत्रफळावर होणार लंब बल त्याला दाब असं म्हणतात. म्हणून प्रेशर इज इक्वल टू, डेफिनेशन काय? प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवाइडेड बाय एरिया ऑन विच फोर्स इज अप्लाइड. दाब बरोबर बल भागिले ज्या क्षेत्रफळावर बल लावल्या जातं ते क्षेत्रफळ म्हणजेच प्रेशर. ओके, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे महत्त्वाचं आहे. काय तुमच्यासाठी व्याख्या लक्षात ठेवायची कशाची? प्रेशरची. द फोर्स एक्सर्टेड परपेंडिक्युलर ऑन ए युनिट एरिया इज कॉल्ड प्रेशर. एकक क्षेत्रफळावर प्रयुक्त लंब प्रयुक्त होणारं बल म्हणजेच दाब. and that is the formula. Unit of pressure पाहू आपण. What is the unit of pressure? The SI unit of pressure is Newton. दाबाचं SI पद्धती एकक आहे न्यूटन. इट इज डिनोटेड बाय, कशाने डिनोट करतात? N या अक्षराने, कॅपिटल N. And area is measured in small m square. Small m square. म्हणून therefore the SI unit of pressure is Newton per meter square. Okay. Is known as Pascal. त्याला पास्कल असं सुद्धा म्हणतात. And it is denoted as capital P small a. In the atmospheric science, the unit for pressure is bar. वातावरणीय विज्ञान जे आहे त्याच्यामध्ये दाबाचं एकक बार आहे, BAR, bar. And the relation between Pascal and bar, ह्याच्यामध्ये काय रिलेशन आहे? 1 bar is equal to 10⁵ Pascal. Okay. And pressure is a scalar quantity. आणि प्रेशर कशी आहे? प्रेशर एक कशी क्वांटिटी आहे? स्केलर. व्हॉट इज मीन बाय स्केलर? स्केलर क्वांटिटी म्हणजे आधीच क्वांटिटी आहे. इज इट एक्सप्लेन ओनली द magnitude. It does not require the direction, and so the pressure is scalar quantity. If area is increases, pressure reduces. Now try to understand. If area
increases, pressure reduces. For the same force, एक सारख्या बलामध्येच ज्यावेळेस एक सारखं बल असतं त्यावेळेस काय होतं, ज्यावेळेस क्षेत्रफळ वाढतं त्यावेळेस दाब हा कमी होतो पण बल तेवढंच राहतं. अँड इफ एरिया डिक्रीज, आणि ज्यावेळेस क्षेत्रफळ कमी होतं डिक्रीज, द प्रेशर इन्क्रीजेस फॉर द सेम फोर्स, पण बल मात्र तेवढंच राहतं. लक्षात. नाव द एक्झाम्पल्स ऑफ द प्रेशर. एक्झाम्पल्स बघू आपण, त्याची उदाहरणं बघू. म्हणजे मी असं केलेलं आहे या ठिकाणी, हे तुम्ही तुमच्या पुस्तकावर करू नका अशा रेषा वगैरे मागणं. म्हणजे तुम्हाला फक्त ते मी परत मोडू शकतो या प्रकारे, पण तुम्ही एकदा जर पुस्तकावर रेषा अशा मारल्या तर त्या मोडता येणार नाही आणि परिणामी त्याची क्वालिटी पुन्हा आपल्याला वाचताना अभ्यास करताना त्रास होईल. लक्षात, तर याची काळजी घ्या. फॉर एक्झाम्पल, ड्यू टू द नॅचरल अडॅप्टेशन द बॉटम surface of camel feet are broad. Example of the pressure. The bottom surface of camel's feet are broad. उंटाचा जो पाय आहे त्याचा तळवा कसा असतो, ब्रॉड असतो. ठीक आहे ना, ब्रॉड मीन्स रुंद असतो. हॅन्ड द कॅमल्स वेट इज एक्सर्टेड ऑन द लार्ज एरिया. म्हणून काय होतं, कॅमलचं जे वजन आहे, वेट आहे, ते काय होतं, मोठ्या क्षेत्रफळावर एक्सर्ट होतं. अँड द प्रेशर ऑन द सँड इज रिड्यूस्ड. अँड ड्यू टू दिस द प्रेशर अप्लाइड ऑन द सँड हे कसं असतं, कमी होतं. कारण एरिया मीन्स एरिया, द फीट आर ब्रॉड, म्हणजे पायाचं क्षेत्रफळ कसं आहे, मोठा आहे. म्हणून काय त्या ठिकाणी प्रेशर काय होईल, ऑटोमॅटिकली रिड्यूस होऊन जाईल, कमी होऊन जाईल. दिस इज वाय कॅमल फीट डू नॉट पेनिट्रेट इन टू द सँड, इट बिकम्स इझी टू वॉक. म्हणून उंटाचे जे पाय आहेत डू नॉट पेनिट्रेट, वाळूमध्ये रुतत नाही आणि उंट इझिली वॉकिंग ऑन द सँड. ठीक नाही, म्हणून उंटाला वाळवंटातील काय म्हणतात, जहाज म्हणतात. ठीक ना, जहाज. नाव सी द नेक्स्ट, प्रेशर ऑन सॉलिड. प्रेशर ऑन सॉलिड मीन्स स्थायूवर होणारा पडणारा दाब. स्थायूवर दाब कसा पडतो, दाब वी हॅड सीन दॅट. प्रेशर म्हणजे काय आपण पाहिलं, फोर्स एक्सर्टेड perpendicular on unit area is called pressure, and the units we had seen. And if area increases, pressure reduce or decrease for the same force. Then what happen, the area is decrease, pressure increases for the same force. We had seen that. Now see the pressure on solid. स्थायूवर होणारा दाब कसा अप्लाय होतो. Here pressure exerted on all the objects kept in air. When a weight is kept on a solid, pressure is exerted on it, and this pressure is depend on the value of the weight and contact area between the two. Perceive, the air pressure is exerted in all objects kept in air. जेवढेही पदार्थ हवेमध्ये आहेत त्या सर्वांवर काय होतं, एअर प्रेशर, हवेचा दाब हा काय होत नसतो, पडत असतो, किंवा हवेचा दाब त्याचा ऑलरेडी एअर प्रेशर असतो. पण एखादं वेट, एखादं वजन एखाद्या स्थायी पदार्थावर ठेवलं तर काय होईल, प्रेशर इज एक्सर्टेड, त्याच्यावर दाब निर्माण होईल त्या पदार्थावर. अँड दिस प्रेशर इज डिपेंड अपॉन, अँड द प्रेशर कशावर अवलंबून असेल, द व्हॅल्यू ऑफ वेट, जे काय वजन त्याच्यावर ठेवलेलं आहे त्याचं परिमाण, त्याची किंमत किती आहे. अँड कॉन्टॅक्ट एरिया बिटवीन द टू, आणि ते वेट अँड जे सॉलिड आहे त्या दोघांचं कॉन्टॅक्ट एरिया जो आहे त्या दोघांवर काय असेल तर प्रेशर डिपेंड असेल. नाव सी द
Rajesh, do the activity as depicted in figure 3.5. What is seen? या ठिकाणी एक चित्र दाखवलेलं ट्रायल्स. A simple wooden plank is placed over two different boxes, and then we put the some books on this plank. Are in which manner? Series manner. Suppose series. एकानंतर एक. And we observe the plank. And now change this position of the books, and these books are placed to each other. What happen about the wooden plank? Wooden plank get bent, वाकेल, because ह्याच्यावर दाब जास्त निर्माण होईल. या ठिकाणी दाब कमी निर्माण होईल, because these books are placed separately on the planks, wooden planks. According to this example, we can easily understand the pressure on the soil. Okay, you must have seen the vegetable vendor crying the basket on her head. या ठिकाणी काय होतं? These three examples. इथं काय झालेलं आहे? Can you tell in your own words? तुमच्या शब्दात तुम्ही सांगू शकता का? या ठिकाणी जे बल एक्सर्ट होत आहे ऑन द वुडन प्लॅन्स, आणि या ठिकाणी काय असेल तर याचा एरिया जो आहे, एरिया हा कसा आहे? इन्क्रीज आहे. त्याच्यामुळे प्रेशर काय होईल? डिक्रीज होईल. पण या ठिकाणी काय झालेलं आहे? एरिया डिक्रीज झालेला आहे, अँड ड्यू टू दिस प्रेशर इन्क्रीज होईल. We have seen that. Now, how to pressure in this way? Means there is a lot of area. एवढा मोठा काय झाला तर क्षेत्रफळावर क्षेत्रफळ वाढले. वाढल्यामुळे काय झालेलं आहे तर ह्याच्यावर प्रयुक्त होणारा जो दाब आहे तो कसा झालेला आहे? कमी झालेला, रिड्यूस झाला. आणि हिअर the area is decrease or reduce and pressure increase. तर बघा, the vegetable vendor carrying a basket on her head, she keeps a twisted piece of cloth on his head below the basket. How does it help? त्या ठिकाणी लक्षात ठेवा, ट्विस्टेड पीस ऑफ क्लोथ मीन्स ज्याला आपण चुंबळ म्हणतो. लोक काय करतात, एखाद्या महिला वगैरे भाजीपाला वगैरे डोक्यावर घेऊन जात असताना, सरपणाची मोळी, लाकडाची मोळी घेऊन जात असताना असं ट्विस्ट कपड्याचं काय करतात, ते गोल टोळ करतात, ते ठेवतात आणि त्याच्यावर ते वजन ठेवतात. ठीक आहे, म्हणजे काय होतं की डोक्याला त्रास होतो. त्याला आपण चुंबळ म्हणतो, ट्विस्टेड पीस ऑफ क्लोथ. आणि असं काय करतात, त्याच्या वगैरे काय मदत होते? कॅन यू टेल? हिअर इज ऑल्सो दिस प्रिन्सिपल इज अप्लाय. ठीक आहे, द एरिया ऑफ आवर हेड हा कसा आहे तर कमी आहे. आपण त्याच्यावर जर एखादी वस्तू ठेवली तर त्याच्यावर काय होईल, आपल्या डोक्याचा कमी भाग त्या वस्तूवर टेकेल. आणि ड्यू टू दिस व्हॉट हॅपन, मोर प्रेशर एक्सेप्टेड ऑन आवर हेड, म्हणून आपल्या डोक्यावर जास्त दाब निर्माण होईल. पण चुंबळ जर ठेवली तर काय होईल, ट्विस्टेड पीस ऑफ क्लोथ जर ठेवलं तर काय होईल, तर सपाट भाग चुंबळीचा आपल्या डोक्यापेक्षा जास्त होईल, म्हणजेच एरिया इन्क्रीज होईल. and area increase, there is pressure decrease. म्हणून त्या ठिकाणी दाब कमी होईल. आणि it is easy to carrying any vegetable vendors carrying basket easily on her head. Now see, we cannot stand at one place for a long time. How then
we can sleep on place for 8 and odd hour. पण साधं उदाहरण दिलेलं आहे. आपण एका ठिकाणी जास्त वेळ उभा राहू शकत नाही, पण आपण 8 तास 9 तास 12 तास मात्र झोपू शकतो. बिकॉज दिस इज ऑल्सो यूज दिस प्रिन्सिपल. For the seeking on ice via the long flat skis used. बर्फावर घसरणारी जी लोक असतात घसरणार त्यांच्या प्लेट्स त्यांच्या कशा असतात सिकिंग प्लेट्सच्या रुंद असतात जेणेकरून त्या बर्फामध्ये रुतत नाहीत. का रुतत नाहीत? बिकॉज द एरिया इज मोर अँड प्रेशर इज डिक्रीज इन टू दिस अँड सो द skis are does not insert into the ice. It's easily float on the surface of okay. समजलं? Pressure on soil. Now see the next. Pressure of liquid. द्रवावर पडणारा दाब किंवा होणारा दाब. सॉलिडवर जसं प्रेशर एक्सर्ट होतं तसंच द्रवावर सुद्धा प्रेशर एक्सर्ट होतं द्रव पदार्थावर. But how does the pressure exerted on any liquid is very interesting. आणि तुम्हाला ते आवडेल. बघा कसा दाब निर्माण होतो. का साधं सिंपल एक्सपेरिमेंटने या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. पहा, टेक ए प्लास्टिक बॉटल. टेक 10 centimeter long piece of glass tube on which a rubber balloon can be treated. Warm up 1 inch of the glass tube and gently push in the bottle at about 5 centimeters from the bottle to avoid water leakage. Apply the molten wax on the side of the glass tube. Now fill water slowly in the bottle and see how the balloon inflates. What do you observe? The pressure of water acts on the side of the bottle as well. But we can easily understand by observing the picture. The diagram पाहून आपल्याला लक्षात येईल. Take a bottle. ठीक आहे ना, बॉटलपासून काही अंतरावर खालून ठीक आहे ना नियर अबाउट 5 centimeter अंतरावर त्याला एक छिद्र पाडा. त्यासाठी एक गरम शिळा करून आपण त्याला छिद्र पाडू शकतो. आणि त्याच्यामध्ये काय करा तर जेंटली पुश इन अ बॉटल एक ग्लास ट्यूब काचेच्या नळीमध्ये हळूवार लावा आणि पाणी लीक होणार नाही म्हणून तिथे वॅक्स या ठिकाणी लावा. वॅक्स लावून सील करा आणि या ग्लास ट्यूबलाच काय दुसऱ्या एंडला काय करायचं रबर काय म्हणतो बलून फिट करा. एका रबराचा फुगा या ठिकाणी काय करा फिट करा आकृती दाखवल्याप्रमाणे. नंतर काय करा पोर द वॉटर त्याच्यामध्ये पाणी होतं आणि ज्या वेळेस आपण पाणी ओतू आपण पाणी आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. पाणी टाकत असताना काय होईल तर हे पाणी या ग्लास ट्यूबद्वारे काय होईल या बलूनमध्ये जाईल आणि हा बलून काय होईल फुगायला सुरुवात होईल. म्हणजेच वॉटर एक्सर्ट प्रेशर ऑन द वॉल ऑफ बलून. बलूनच्या मधल्या भागावर काय करेल पाणी प्रेशर निर्माण करेल. ड्यू टू दिस इट गेट सॉल्व्ड. त्याच्यामुळे काय होईल हा फुगा फुगल. इन दिस वे वी कॅन इझिली ऑब्झर्व दॅट वॉटर or the liquid, the pressure on the liquid. Now the next activity, it is very simple to understand. काय करायचं या ठिकाणी तर सांगायचं तर तुम्हाला इझी लक्षात आलं असेल काय करायचं. एक प्लास्टिक बॉटल घ्या अँड त्याच्यावर असे 3 होल्स ठीक आहे ना काय करायच्यावर प्राइस इट विथ ए थिक निडल ॲट पॉइंट. एका जाड सुईनाच्यावर काय करा 3 छिद्र पाडा. त्याला नाव द्या 1 2 3. ओके
त्याच्यानंतर काय करा, फिल वॉटर इन द बॉटल अप टू फुल हाईट, पूर्ण भरा, बाटली पूर्ण भरा, ॲज शोन इन द फिगर. वॉटर जेट्स विल बी सीन इमर्जिंग अँड प्रोजेक्टिंग आउट. त्याच्यानंतर काय होईल, 3 छिद्रातून आपण पाडलेल्या पाण्याचे फवारे बाहेर पडताना दिसतील. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप विथ फॉल क्लोजेस्ट टू द बॉटल. म्हणजे सगळ्यात एक जे आहे छिद्र, त्याच्यातून पडणारं वॉटरचं जो फवारा आहे हा काय, इट इज व्हेरी क्लोज टू द बॉटल. हा बॉटलच्या अगदी जवळ असेल, असं एकदम जवळ, इतक्या अंतरावर. द वॉटर जेट इमर्जिंग फ्रॉम द होल ॲट द टॉप will fall closer to the bottle. The jet from the lowest hole fall farthest from the bottle. आणि सगळ्यात खालचं जे 1 नंबरचा होल आहे तिथून जे वॉटर जेट फवारा जातो हा ह्या बॉटलपासून सगळ्यात दूर अंतरावर आहे, इतक्या अंतरावर. अँड सेकंड होल वॉटर जेट ह्या अंतरावर. म्हणजे सगळ्यात वरचा जो होल आहे या ठिकाणी कमी दाबानं पाणी पडेल, म्हणजेच लो प्रेशर वॉटर फॉल्स. आणि सेकंड होलमध्ये काय होईल, द मोर प्रेशर दॅन दॅट थर्ड होल. अँड first hole, it is a top or the bottom level hole, which is the more pressurized water jet with respect to the third and second hole. मग ह्या what is understood from this, ह्याच्यावरून आपल्याला काय लक्षात येईल, at any one level the liquid pressure is the same. Also the pressure increase as the depth of the liquid increase. म्हणजे पाण्याच्या डेप्थ खोलीमध्ये लिक्विड प्रेशर कसा असेल तर जास्त असेल. The pressure increases as the depth of the liquid increases. At any one level the liquid pressure is the same. कोणत्याही एका भागामध्ये पाण्यावर असलेला दाब सारखा नसतो. म्हणजे त्यावरून we can easily understand how does pressure exerted on liquid. In the container, the upper portion of the liquid, the pressure is low. Middle portion pressure is medium, and the lowest area there is the pressure is highest. आणि असंच असतं, एखादं तळं असेल नाही त्या तळ्यामध्ये वरच्या भागामध्ये पाण्याचा दाब कमी असतो, मधल्या भागात थोडा जास्त, सगळ्यात खालच्या भागामध्ये मोर प्रेशर ऑफ वॉटर, त्या ठिकाणी दाब पाण्याचा दाब उच्च असतो, जास्त असतो. मग याचे एक्झाम्पल्स काय आहेत? एक्झाम्पल सपोज द वॉल ऑफ डॅम, धरणाची भिंत. ॲट द बॉटम इट इज व्हेरी ब्रॉड दॅन द अपेक्स पार्ट. तिच्या वरच्या भागापेक्षा धरणाची भिंत खालच्या भागामध्ये खूप जाड असते. बिकॉज द वॉटर ऑन द बॉटम into the reservoir or any river, there is pressure is more. Now the next is gas pressure. Gas pressure, वायूचा दाब. तर हे जे वायूचा दाब आहे ते पाहू आपण. Similarly, the liquid gas also pressure. And how does it pressure?
Now see, if a balloon is inflated by filling air by mouth, it inflates on all sides. If a pinhole is created on the balloon, air leaks out and the balloon does not inflate fully. आता उदाहरण सांगतो. If a balloon inflated, आपण फुगवत असताना त्याची इनिशियल स्टेज कशी असते, इनिशियल साइज ऑफ द balloon, it is a flat, it चपटा असतो. And what happen? With filling air by our mouth, the balloon काय होईल तर असं फुगत जाईल, ठीक आहे. इट inflates on all sides. आणि एखादी पिन जर आठवतो तर तो हवा काय फटकन त्यातून निघून जाईल आणि बलून काय होईल परत एक चपटा होऊन जाईल. इट इज रिलीज्ड दॅट लाईक अ लिक्विड, द्रवासारखं. Gas also exert pressure on the wall of the container. Gas also exert pressure on the wall of the container, जसं की लिक्विड करतो. जस्ट कंटेनर आहे त्याच्या भिंतीवर दाब प्रयोग करतो. In which it is enclosed all gases and liquid have a common name, fluid. म्हणून सर्व प्रकारच्या गॅसेस अँड लिक्विड, वायूंना आणि द्रव पदार्थांना काय म्हणतात तर फ्लुइड्स असं म्हणतात. फ्लुइड्स मीन्स प्रवाही, म्हणजे प्रवाह करतात. फ्लुइड्स इन अ कंटेनर exert pressure from within on the wall and bottom of container. A fluid enclosed in container exerts pressure equal in all directions. Gas fluid enclosed in containers exert its pressure equally in all directions at a point within the fluids. गॅस फ्लुइड एखाद्या कंटेनरमध्ये फिल असतं, भरलेलं असतं, त्यावरती त्याच्या सर्व बाजूने काय करतात, दाब प्रयोग करतात. A fluid exert its pressure equally in all directions at point with the fluid. There is the gas pressure. Now see the atmospheric pressure, म्हणजे वातावरणीय दाब. Atmosphere, water, pressure, origin by atmosphere, the air surrounding the earth from all sides, that is known as atmosphere. वातावरण, वात म्हणजे वारा, and envelope, air envelope around the earth, that is the atmosphere. आणि त्या हवेचा दाब atmospheric दाब, वातावरणीय दाब. Air surrounds the earth from all sides, and this layer of air is called the atmosphere. A simple definition of atmosphere तुमच्या माहितीसाठी. The atmosphere exists to about 16 kilometer height. आणि ॲटमॉस्फिअर हे वातावरण जमिनीपासून वर किती अंतरापर्यंत आहे, 16 किलोमीटर height. It further extend up to the 400 kilometer in a very direct form. तसं पाहिलं तर 400 किलोमीटर जमिनीपासून वर 400 किलोमीटर पर्यंत आहे, पण ती कशी आहे, म्हणजे डायल्यूट आहे. डायल्यूट म्हणजे विरल आहे, खूप पातळ आहे, खूप विरल हवा आहे. The pressure created due to air is called the atmospheric pressure. And the definition, atmospheric pressure काय आहे, the pressure created due to air is called the atmospheric pressure. हवेमुळे जो दाब निर्माण होतो त्या दाबाला काय म्हणायचं, atmospheric pressure. Imagine that very long hollow cylinder of unit क्रॉस सेक्शन एरिया, एक मोठा हॅलो सिलेंडर, पोकळ पाईप, एखादा नळाचा मोठ्या असा कट केलेला आहे की नाही पाईप,
स्टँडिंग ऑन सरफेस ऑफ द अर्थ अँड कंटेन्स एअर. आणि त्याला जर असं बदललं तर त्याच्यामध्ये जी हवा असते, वेट ऑफ दिस एअर इज द फोर्स अप्लाइड इन द डायरेक्शन ऑफ सेंटर ऑफ अर्थ. आणि त्याच्या बलाची दिशा, त्या हवेच्या बलाची दिशा ही पृथ्वीच्या मध्यभागाकडे असते, सेंटर ऑफ द अर्थ. दिस मीन्स दॅट ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द रेशो ऑफ द वेट डिवायडेड बाय एरिया ऑफ सरफेस. म्हणून काय म्हणतो, ॲटमॉस्फिअरिक प्रेशर इज द रेशो ऑफ द वेट डिवायडेड बाय एरिया ऑफ सरफेस. जे वजन, या ॲटमॉस्फिअरिक प्रेशर काय आहे तर वजन सरफेस ऑफ द सरफेस एरिया, क्षेत्रफळावर जे काही वजन आहे त्याचा, ते वजन आणि क्षेत्रफळ यांच्या गुणोत्तराला ॲटमॉस्फिअरिक प्रेशर असं म्हणतात. तर वन ॲटमॉस्फिअर रिलेशन, वन ॲटमॉस्फिअर इज इक्वल टू 101 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ पास्कल इज इक्वल टू 1 बार इज इक्वल टू 10⁻³ m bar. And m bar, 1 m bar is equal to, or approximately is equal to 10⁻² or 10 square pascal, that is hectopascal. हे काय m bar, वन ॲटमॉस्फिअर म्हणजे किती, 1 बार. आणि काय सांगितलं होतं, बार हे काय आहे तर ॲटमॉस्फिअरिक वातावरणाचा दाब मोजण्याचं एकक आहे बार. आणि ते किती असेल तर 101 गुणिले 10⁻³ पास्कल एवढा असतो. आणि त्याला m बार असं 10⁻³ m बार असं म्हणतात. आणि 1 m बार बरोबर किती असू शकतं, अंदाजे 10⁻² पास्कल. आणि याला हेक्टोपास्कल सुद्धा म्हणतात. Atmospheric pressure is specified in the unit m bar or the hectopascal, that is HPA. The atmospheric pressure at a point in the air is equal from all sides. How is this pressure is created? If air exists in closed container, या ठिकाणी closed container मध्ये असलेली हवा जी आहे अस्तित्वात, this air molecule is random. या molecule random आहे, इकडे जातं, त्याची मोशन कशी आहे, रँडम आहे, कंटिन्युअसली हिट द वॉल, आणि वॉलला ते धडकत असतं. इन दिस इंटरॅक्शन हे फोर्स इज एक्सर्टेड ऑन द वॉल. आणि त्याचा परिणाम असा होतो आंतरक्रियेतून या वॉलवर सुद्धा काय होतं तर एक फोर्स एक्सर्ट होतो. इन दिस pressure is created due to the force. आणि या बलामुळे काय होतं तर दाब निर्माण होतो. We constantly bear the atmospheric pressure on our head. However, the cavities of our body are also filled with air, and arteries in the veins are filled with blood. Therefore, we do not get crushed under the water, and due to the atmospheric pressure, as the pressure is balanced. The Earth atmospheric pressure decrease with height from sea level as shown in figure. It is very important. काय पृथ्वीवरील वातावरणीय दाब काय होतो की द अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर, अर्थ ॲटमॉस्फेरिक प्रेशर काय होतो डिक्रीज होतो विथ हाईट फ्रॉम द सी लेवल. जसं जसं समुद्र सपाटीपासून वरी जात असतो तसं हवेचा दाबा कमी होतो. आणि या ठिकाणी काय होतं, ह्या बलामुळे काय होतं लंब या ठिकाणी काय होते प्रेशर निर्माण होते, प्रेशर कळालं. आणि किती खूप जास्त असतं. तर आपल्या डोक्यावर जेवढं प्रेशर जर असेल तर डज नॉट ट्रस्ट अबाउट दॅट pressure because our arteries and our body contains air, and we fill the different type of liquid and which that the blood and it produce the pressure which is equivalent to this atmospheric pressure, and net resultant pressure becomes zero. म्हणून काय होतं की आपल्या ह्या बलाचा आपल्या दाबाचा आपल्यावर काही परिणाम होत नाही. नाव सी यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये पहा.
how to the decrease pressure from the sea level. At the sea level, समुद्र सपाटीपासून the atmospheric pressure किती असतं? That is the 101 multiplied by 10 raised to 3 Pascal is acting on the tabletop of size 1 meter square. Under such heavy pressure, why does not the table top crumble down? मग ह्या प्रेशरवर एखादा टेबल किंवा एखादी वस्तू क्रश का होत नाही? तर the atmospheric pressure at the different height are different असतो, and due to this does not असं घडून येत नाही. Okay, now the next beyond force हे आपण पुढच्या तासामध्ये. Okay, now we'll stop. Thank you.